नमस्कार मित्रांनो, एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18 हप्ता हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। हा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी होऊ शकतो, त्यामुळे 17वा हप्ता जारी केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। आणि पंतप्रधान मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील वारसानी इथून जे हप्ता होता तो हप्ता 17वा हप्ता टाकण्यात आलेला आहे। आणि गेल्याच महिने म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 16वा जो हप्ता होता तो टाकण्यात आला होता। आणि या योजनेचे काही फायदे सुद्धा देण्यात आलेले आहेत, ते म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। पण ही रक्कम 4 महिन्यांनी म्हणजेच एप्रिल ते जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर आणि मार्च अशा 3 हप्त्यांमध्ये दिली जाते, म्हणजेच वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की पंतप्रधान मोदी यांनी लॉन्च केली होती ही योजना पीएम किसान योजना। आणि या योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तर हे जे त्रुटी आहेत, म्हणजे 3 प्रॉब्लेम जे असतात ते दुरुस्त करणं अत्यंत गरजेचे आहेत। म्हणजेच पहिला जो प्रॉब्लेम असतो तो ई-केवायसी चा असतो आणि ई-केवायसी करणं आता आवश्यक आहे। पहा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी सुद्धा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी करता येणार आहे। आणि घरबसल्या आता ई-केवायसी ओटीपी द्वारे सुद्धा तुम्ही करू शकता। आता लाभधारकांना तुमची स्थिती जर तपासायची असेल तर कशा पद्धतीने तपासायची पहा। तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि भेट देऊन तुम्हाला नो युअर स्टेटसवर क्लिक करा, तुमचा नोंदणी क्रमांक कॅप्चा प्रविष्ट करा आणि गेट डाटावर क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी स्थिती आहे ती स्थिती दिसून जाईल। आणि शेतकरी मित्रांनो, तुमची जर यादीमध्ये नाव तपासायचं असेल तर कसं तपासायचं पहा। तुम्हाला नाव तपासायचं असेल तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी लागेल, अन्यथा कोणत्याही वेबसाईटला क्लिक करू नका। वेबसाईट जी दिलेली आहे अधिकृत तिलाच भेट द्या। पहा, भेट दिल्याच्या नंतर ती आपल्या स्क्रीनवर वेबसाईट दिसत असेल, या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। बेनिफिट लिस्टवर क्लिक करा, तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक, गाव कोणतं गाव आहे ते करा आणि गेट रिपोर्टवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जी यादी आहे ती पात्रता यादी सुद्धा तुम्हाला दिसून जाईल। शेतकरी मित्रांनो, ही होती महत्त्वाची बातमी, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।